सकाळ, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही स्वामीचरणी प्रार्थना. तर आता ना रेसिपी जी आहे ती मी शेअर करायला म्हणजेच थोडीशी रेसिपी झालेली आहे आणि मी थोडीशी दाखवणार आहे. तर चला ती कोणती रेसिपी आहे मी तुम्हाला दाखवते आणि हो, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, छान असा व्हिडिओ होणार आहे. चला तर मग. तर हा आहे आषाढी एकादशी स्पेशल ब्लॉग. तर इथे ना सकाळी सकाळी साबुदाणा करायला घेतला होता. बटाटे उकडलेले आहे, मिरच्याही इथे ना कट करून घेतलेले आहे. तर पूर्ण रेसिपी काही मी शेअर करू शकले नाही, त्याबद्दल सॉरी. तर इकडे साबुदाणा गरम करत असतानाच आहो इथे ना ज्या मी नर्सरीमधून झाडं आणले होते ते लावत होते. तर म्हटलं चला तोही शूट घेऊन टाकू. तर खरंच म्हणजे त्यांना पण आवड झाडांची आणि मला पण, आम्हाला दोघांना पण झाडं खूप आवडतात. आणि मग ते फुलांचे असो फळांचे असो कोणते असो, म्हणजे त्याला लहान मुलासारखं आम्ही जपतो. आणि झाडं लावायला खरंच आवडतं आणि लावलेच पाहिजे. म्हणजे जे घरात झाडं असेल किंवा घरासमोर असेल ना, तर येताना आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि मन प्रसन्न राहतं. त्यामुळं खरंच घराच्या अवतीभोवती किंवा घरात जवळ फुलांचे झाडं लावले जातात आणि लावलेच पाहिजे. तर इथं झाडं ते लावत असताना मी इकडे साबुदाणाही गरम करत होते. तर फायनली आता साबुदाणा छान असा गरम झालेला आहे. साबुदाणा आणि शेंगदाण्याचं झिरकं आपलं रेडी झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. ही झिरकं आहे ना खूप छान लागतं साबुदाण्यामध्ये. यात तुम्ही दही पण ॲड करू शकता. तर बघा हे पूर्ण इथं झाडं कुंड्यांमध्ये लावलेले आहे. कुंड्या आधीच आणून ठेवले होते पण झाडच नव्हते आणि झाडं आणल्यानंतर माती नव्हती. तर नंतर सकाळी सकाळी माती पण आणली होती. आता या झाडांचं नाव आहे ना वेगवेगळेच आहे, माहीत नाही. तर इथं आहे स्पेशल थाळी आपली एकादशी स्पेशल. तर बघू शकता तुम्ही थाळीमध्ये काय काय आहे. आता फराळाचं झाल्यानंतर मी भांडे तसेच ठेवले आणि आम्ही मळ्यामध्ये गेलो, कारण दुपारून पाऊस चालू होतो. तर मळ्यात गेल्यानंतर आहे ना आपल्याला काय करायचं आहे, तर चला बघूया. तर आज आपण ना मळ्यात आलेलो आहोत. तर मक्काला आहे ना औषध मारायचं आहे, त्याला आळाई पडलेली आहे आणि आता हे गवत आहे ना आपण कोळपलं होतं पण त्याच्यावरती थोडंसं जे औषध आहे ते मारायचं आहे. तर आज रविवार आहे, तर रविवारच्या दिवशीच हे कामं होतात. तर चला आता आपण औषध कसं मारायचं आणि कोणकोणते औषधं मारणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. टाकी आणली असते तर झालं असतं ना. तर आता नाही बघा, असं स्टँड बनवून घ्यायचं आहे आपल्याला. जर औषध मारायचं असेल तर असं स्टँड जर वळवला ना, म्हणजे कोणाची गरज पडत नाही. आपण एकटं जरी असलं तरी जे पंप आहे ते उचलू शकतो. तर हा ताग आहे, तागच आहे ना बघा. तागात जर केला तर कांदे चांगले आहेत असं म्हणतात. तर चला आता मोटर चालू केली. किती फुल पाणी येतं. उन्हाळ्यामध्ये कसं पाणी यायचं, आता पा कसं येतं. ही देऊ का बादली? मोजून घेतले का किती? 5 बाटल्या, 5 लिटर पाणी आहे ना. हे कोणतं आहे? तणनाशक आहे. फोडायला काही त्रास नाही.
काय काल मारायचे आता? फक्त मक्का आणि भुईमुग भुईमुगाला नाही. किती पंपाचे? 5 का? 10 पंप देतात त्याने. तर आता नाही इथं तणनाशक आणि जे कीटकनाशक आहे ते दोन्ही एकत्रच करून मारलं होतं. कधी कधी वेगळं वेगळं करून पण मारतात, पण आता एवढं ये जाय करायचं आणि पाऊसनं म्हणजे अजिबातच सुटका देत नाही. तर त्याच्यामुळं आहे ना, आणि इथं हे ना बाटलीनेच मोजून घेतलेलं होतं हे 5 लिटर जे पाणी आहे ते, आणि त्यात जे औषध आहे ते काढून घेतलं होतं आणि प्रत्येक पंपाला 1-1 लिटर अशी आम्ही टाकत होतो. नंतर एक पंप भरून घेतल्यानंतर मग मी ना फक्त ती बॉटलच भरून ठेवत होते. तर म्हणजे मी काय जास्त काही काम करत नाही, फक्त आहे ना त्यांना म्हणजेच एक जोडी म्हणून तिथं थांबते फक्त. पंप धरायची आता काही गरज नाही. पहिले पंप उचलून द्यावा लागायचा, पण आता काही गरज पडत नाही. आणि हा पंप आहे ना आणला तेव्हा खूप भारी चालत होता, पण आता कसं आहे ना तो जरासाच म्हणजेच अर्धा सरस 1-2 सरी मारायची झाली की आज आपोआप बंद पडतो. आता तो रिपेअर करून आणला आहे, पण तरी पण तो काही खास असं रिपेअर झालेला नाही आहे. आता ती वस्तू असो की माणूस थोडंसं वय झाल्यानंतर काहीतरी दुखायला लागतं, तसं त्याचंही झालं असेल. तर इथे ना आता एक पंप मारून झाला होता, तर दुसरा पंप आहे ना मारायचं चालू होतं. तर आता इथे मी ती बॉटल वगैरे भरून देत होती, कारण मग हात खराब होता जास्त. तर इथे ना जलपरी चालू केली होती, म्हणजेच जी आपला बोर आहे ना, बोरची मोटर विहिरीमध्ये चालू केल्यानंतर आहे ना पाणी जास्त तिथं पाणी जर झालं तर पुन्हा चालायला हे होतं, म्हणून मग मी आहे ना ते औषध भरून फक्त त्यामध्ये टाकायचं काम करत होते. आणि फायनली म्हणजे शेवटचा पंप मारायचा झाला आणि पुन्हा पाऊस आला होता. तर आता काय माहिती ते तण जातं की नाही. तर मागच्या वेळेस ना आळाही लागली होती की उमणी लागली होती का आम्हाला, म्हणजे ना पूर्ण मक्का आहे ना ती पडून गेली होती. त्याच्यामुळं म्हणजे जे मक्काचं उत्पन्न आहे ते काहीच झालं नव्हतं. तर आता यावर्षी आळाही काही एवढी दिसत नाही आहे, पण आता काय सांगता येत नाही. मागच्या वेळेस पण काही एवढी नव्हती, औषध मारलं होतं पण त्यांनी काय म्हणावं असं त्याला फरकच पडला नाही. तर पूर्ण मक्का आहे ना बिट्टी यायच्या आधीच पडून गेली होती. तर आता यावेळेस मारलेलं आहे औषध, बघू आता काय होतं ते. तर नंतर मी दाखवेलच तुम्हाला की जे औषध मारलं होतं त्याने किती फरक पडला आणि किती नाही. तर बघा आता इथं आता 3रा ते 4था पंप चालू होता. तर एवढं सगळंच काही शूट घेणं होत नाही, जेवढं जसं जमेल तसं मी घेत होते. आणि इथं आता फक्त 2च पंपांचं जे औषध आहे ते राहिलं होतं. आता एवढं मारल्याचं झाल्यानंतर तुम्हाला मागून दिसत असेल आभाळ पूर्ण भरून आलेलं होतं, तर त्याच्यामुळे ना पटपट मारून घेत होतो. आणि मारायचं झाल्यानंतर मग आपल्याला जायचं होतं येवल्याला, पण काय जाणं झालं म्हणजे बाहेर काम होतं जरासं, जर जायचं होतं पण ते पावसामुळं जाणंच झालं नाही. तर दुसऱ्या दिवशी तेवढंच पाऊस चालू म्हणजे आता तुम्हाला दाखवेलच मी नंतरच्या व्हिडिओमध्ये की कसा पाऊस झालेला आहे तो. आता इथं औषध मारायचं म्हटल्यावर माझं काही काम नव्हतं असं काहींचं म्हणणं असेल, पण आहे ना कसं एक से भला दो, कारण तिथं विहिरीपायी असतं आणि त्यांना एकट्याला सगळं करायचं म्हटल्यावर जोडी असलं ना. असं मी म्हणजे हप्ताभर नाही गेले तरी चालेल, पण रविवारचा दिवस असला तर मी जातेच मळ्यामध्ये. आणि कसं आहे ना थोडंसं बोलायला यायला असलं तर मग कामाचाही कंटाळा येत नाही, आणि मग मला जेवढं होईल तेवढं मी करते. मी काय म्हणत नाही मी जास्तच करते, पण मला जेवढं होईल तेवढं काम माझं चालूच असतं. तर आता इथं पंप उचलून दिल्यानंतर आहे ना मग मला इथलं ना जे पकड वगैरे होतं किंवा जे पसारा करून ठेवला होता तो उचलून वगैरे ठेवला. आणि मग आता आम्ही निघालच होतो तर खूप असा पाऊस चालू झालेला आहे. तर बघा चाळीत आलो आणि असं लगेच म्हणजे इकडं आम्ही आलो, आणि आता शेवटचाच पंप इकडं मारायचा राहिला होता. तर आता पावसातच ते मारत होते, कारण आता औषध मिक्स केलेलं होतं ते तसंही ठेवता येणार नव्हतं. आणि आता पावसामध्ये मारलेलं चालतं की नाही काही माहीत नाही, पण मग आता ठेवायला काही पर्यायच नव्हता. तर चालू पावसातच जे पूर्ण औषध आहे ते मारून दिलं होतं, आणि तरीही मागून पाऊस भरलेलाच होता. तर आजच्याच दिवस सुट्टी होती, नंतर पुन्हा दुपारून ते शाळेतून आल्यानंतर 3 ते 4 होत्या. 4 नंतर औषध काय मारलं जातच नाही. तर आता औषध मारून झालं होतं, थोडंच राहिलं होतं. तर इथे आळूचं झाड आहे, म्हणजेच ते ना फॉरेस्टचंच याच्यातून आणलेलं होतं, आणि इथं त्या भाऊंच्या शेजारी लावलं होतं. तर आमच्याकडं लावायला तिकडं काही एवढी जागा नाही आहे, तर म्हटलं आवळीचं आपण लोणचं करूया. तर हे ना मोठे आवळे आहेत, म्हणजे गावरान आवळे आहेत, आणि जे छोटे छोटे असताना त्याचं लोणचं ना खायला भारी लागतं, आणि याचं ना थोडंसं तुरट लागतं. तर म्हटलं आपणही करून बघू लोणचं, कारण मी याच्या आधी केलं होतं पण रेसिपी काही शेअर केली नाही. तर आता आहे ना
तुम्हाला मी आहे ना करून दाखवल्याची रेसिपी कशी असते आणि आवळ्याचं लोणचं कसं बनवतात ते गोड गोड करायचं आहे आपल्याला. साखरे तुम्ही गुळाचं किंवा साखरेचंही करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याची रेसिपी तुम्हाला शेअर करेल. आणि खरंच खूप मोठे मोठे आवळे होते पण तुरट होते जराशे. तर तुम्हाला ती रेसिपी ना नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल. तर की एवढे असे मी ना म्हणजे 1 किलोच्या आसपास जे आवळे आहेत ते गोळा केले होते. तर याचंच आहे ना आपल्याला तेल पण बनवू शकतो आपण केसांसाठी. तर आता आम्ही निघालो होतो आणि आता आहे ना खूप मातीने पाय वगैरे भरले होते. तर माझे तर काही जास्त भरले नव्हते पण त्यांचे जास्त शूज वगैरे घातलेले होते त्याच्यामुळे ते खराब झाले होते. मग इकडं मोकळं पाणी चालू होतं आणि आता कसं वावरात पाणी खूप झालं आहे, उपळायला लागले, त्याच्यामुळं मोटर चालू करून दिलेली असते. आणि इथं आमच्या मळ्यातले ते भाऊ आहे ना त्यांनी ट्रॅक्टर घेतलेला आहे ना. आता शेतीचे कामं म्हटल्यावर जसे त्याचं आमच्या मळ्यात सगळ्यांकडे ट्रॅक्टर आहे तर त्यांनी घेतलेलं आहे. तर त्यांच्याकडं आम्ही ना पेढे मागत होतो तर ते बोलले की घरी या. तर बघा इथं आहे ना छान असा आता झाल्यानंतर आम्ही आलो होतो घरी. घरी आल्यानंतर आहो पुन्हा मळ्यात गेले. कधीच न थकणारा माणूस रॉबर्ट मॅन. खरंय. तर आहो मळ्यातून दूध काढून आले होते आणि नंतर मग आहे ना मग साबुदाणा मी फक्त आहे ना जे भगरीचे धिडे आहेत ते केले होते. म्हणजे मी फक्त दळून ठेवलं होतं, सासूबाईंनीच केले होते. आणि इथे आहे ना मग पाया पडायचा आमचा कार्यक्रम चालू होता. तर आरूची बघा चाललं होतं विठ्ठल रुक्माईसारखं कमरेवरती हात ठेवा, हे करा ते करा. तर आणि आहोंचं पण मी दर्शन घेतलं होतं, तुम्ही म्हणशाल घेतलं नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय.